गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. घरात ना बऱ्याचदा भाज्या नसतात बनवायला, किंवा भाजी चिरून बनवायचा कंटाळा येतो, किंवा काहीतरी वेगळी भाजी खायची असते. तर तेव्हा काय बनवायचं? तर तेव्हा आपण बनवू शकतो अशी ही मस्त कुरडईची भाजी. तर ही भाजी अगदी सोपी आहे बनवायला. इथे मी घेतलेल्या आहेत कुरड्या. आता या कुरड्यात ना याचे तुकडे करूयात, हे असे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, कुरडई सोक होईल इतपत, आणि अर्धा तास आपण हे छान सोक करायला ठेवून देऊयात. कुरडई आपली सोक होते तोवर आपण ना फोडणी करून घेऊयात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालायचं जिरं, अर्धा चमचा. जिरंही छानपैकी फुललं पाहिजे. आता घालायचं आहे चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेऊयात आधी. मस्त हा लसणाच्या फोडणीचा सुवास आहे ना, खमंग असा जबरदस्त येतो. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, आणि कांदाही हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांदा इथे मस्त असा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये जातील मसाले. तर मी इथे घालते संडे मसाला आणि 1 चमचाभर बॅडगी मिरच्या. मिक्स करायचे हे. आता काय करूयात? आता यामध्ये ही जी कुरडई आपण सोक करून घेतली होती, आणि ही कुरडई यामध्ये घालूयात. क्या बात आहे, ऑलरेडी हे खूप छान दिसतंय. आता यामध्ये घालूयात मीठ. कुरडई बनवताना त्यामध्ये मिठाचा वापर ऑलरेडी होतच असतो, त्यामुळे मीठ घालताना ना थोडंसं बेताने घालायचं. खूप मीठ घालायचं नाही. थोडंसं पाणी घालूयात आणखी. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त ही कुरडई आपण मस्त वाफवून घेऊया. आणि आता इथे ही बरोबर 5 मिनिटं भाजी मी मस्त शिजवून घेतली. वाह, मस्त असा खमंग सुवास येतोय. यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि तुम्ही बघू शकाल कुरडई छानपैकी शिजलेली आहे. भिजवत ठेवली त्यामुळे तिला फार असं कुकिंग टाईम लागत नाही. आणि हे मसाले आहेत ना मस्त असे कोट झालेले आहेत. मस्त चमचमीत दिसते ही भाजी. झटपट कुरडईची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 कुरडया, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. कुरडई अशा पद्धतीने भिजवून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण परतून घेत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यात संडे मसाला आणि तिखट घालायचं. आता यात पाणी निथळून घेत कुरडई घालायची. चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट कुरडईची भाजी तयार. आज आपण अगदी झटपट बनणारी पण प्रचंड चमचमीत अशी सोलापुरी लसूण शेंगदाणा आमटी कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे 2 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची. सगळ्यात आधी मोहरी छान फुलली पाहिजे, तडतडली पाहिजे. काही जण या आमटीमध्ये कांदा टाकतात, काही जण टोमॅटो टाकतात, पण जशी ऑथेंटिक रेसिपी आहे यामध्ये या कांदा टोमॅटोचा वापर नसतो. मस्त अशी सरबरीत आपण असं म्हणतो, छान अशी ही आमटी होते साध्या फोडणीची. मोहरी मस्तपैकी फुलली की यामध्ये घालूयात जिरं, अर्धा चमचा, हिंग, 1 चिमूटभर हिंग, आणि लसूण पेस्ट आहे, किसलेला लसूण आहे हा बेसिकली, 7 ते 8 पाकळ्या. हे छान फ्राय करूयात लसूण, आणि यामध्ये आपण घालतोय कढीपत्ता. 1 मिनिटभर कच्चा लसूण आहे तो छान परतून घेऊयात. लसूण छानपैकी खमंग असा परतून झाला की आता यामध्ये आपण घालतोय मसाला. 1-2 चमचे मी संडे मसाला इथे घातलेला आहे, आणि 1 चमचाभर बॅडगी मिरची पावडर आहे. मसाला छान परतूयात. यामध्ये घालूयात
एक अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, हेही छान मिक्स करूयात. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा. शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून तुम्ही कूट बनवून घेऊ शकता. हे छान 1 मिनिटभर फ्राय करूयात मसाले आणि शेंगदाणे. शेंगदाण्याचा जो कूट आहे त्याला हलकंसं तेल सुटलं पाहिजे. तर हे शेंगदाणे छानपैकी फ्राय करून झालेले आहेत. सो यामध्ये आता घालूयात पाणी, चवीपुरतं मीठ आणि मध्यम आचेवर छानपैकी 7 ते 8 मिनिटं ही आमटी आपण उकळवून घेऊयात. ही आमटी 7 ते 8 मिनिट मस्त मी मीडियम टू हाय हीटवर उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूयात. शेंगदाणे आहेत त्यामुळे त्याचा जो फ्रॉद आहे किंवा तो फेस आहे तो असा तरंगतो. तर्री लगेच दिसत नाही, पण थोडा वेळ गेला, इथे बघू शकाल. आता गॅस बंद केला की हा रस किंवा तर्रीवर तेल सुटायला सुरुवात होते. हे बघा, तुम्ही बघू शकाल. सो असं आमटी शिजत असताना असं हा फ्रॉद दिसणं अगदी नॅचरल आहे. हलकंसं थंड झालं की याला अशी ही छान तर्री येते. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. 5 मिनिटात ही आमटी बनवून तयार होते. 5 मिनिटंही नाही लागत, फटाफट बनवून तयार होते. भाजी बनवायचा कंटाळा आला तर ही आमटी एक खूप छान पर्याय आहे, ऑप्शन आहे. झटपट चमचमीत सोलापुरी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 किसलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 2 चमचे सेंडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण परतायचा आणि यात कढीपत्ता, सेंडे मसाला, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. परतून घेत यात पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या मिश्रणाला उकळी काढायची. आता यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट चमचमीत सोलापुरी शेंगदाण्याची आमटी तयार. आज आपण आहे ना काळा चणा म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. अतिशय चमचमीत, चटपटीत आणि मिटक्या मारून खाऊ शकतो ना अशी ही भाजी होते. तर सगळ्यात आधी अर्थातच चणा मी स्वच्छ धुवून, अर्धा कप चणा घेतला, स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 वेळा, पुरेसं पाणी घातलं आणि रात्रभर भिजवून घेतलं. थोडंसं रात्रभरच्या ऐवजी थोडं आणखी 1.5 दिवस जरी भिजवला तरी चालतो, म्हणजे चणा आणखी छान फुलतो. सो साधारणतः 1.5 दिवस मी चणा भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा टमटमीत फुगलेला आहे आणि तो शिजतोही पटकन. जितका जास्त भिजेल तितका. ते यामध्ये घालूयात पाणी, झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं हा चणा वाफवून घेऊयात. शिट्ट्या काढणार असाल तर एक 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चणा खूप छान शिजतो. आपण एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात. मिक्सर आहे, यामध्ये घालूयात 5 ते 6 लसूण पाकळ्या, डाळवं 1 चमचाभर, सुकं खिसलेलं खोबरं 2 मोठे चमचे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. ग्रेव्हीची भाजी करायची असेल ना तर ही एक ना माझ्याकडे मस्त अशी शॉर्टकट मेथड आहे आणि भाज्या पटकन आणि रुचकर बनतात. हे असं पेस्ट तयार केलेली आहे. तेल इथे गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया. कांदा इथे मस्त सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. इतपत तो ॲक्च्युली परतायचा, म्हणजे ग्रेव्ही छान चवदार लागते. आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्याचं हे घालूया. आता हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा कांद्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, कारण हे सगळे ना कच्चे जिन्नस आहेत. खोबरं कच्चं घेतलेलं आहे, लसूण आहे. एक 4 ते 5 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. आता हे सगळं एकत्र एकजीव मी परतून घेतलं. साधारण एक 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे या मसाल्यांमधून. आता या स्टेजला यामध्ये घालूयात संडे मसाला. साधारण एक 2 चमचे हा मसाला घालते आणि लाल तिखट. आणि आता यामध्येच आपण घालूयात मीठही चवीपुरतं. मिक्स करूयात
आणि 1-2 मिनिट हे सगळं एकत्र शिजवून घेऊया. इथे हे मिश्रण तुम्ही बघू शकाल, छान असं मी परतून घेतलेलं आहे. कारण आणखी 5 मिनिट मसाला घातल्यावर 5 मिनिटं परतलेलं आहे. आणि जे चणे आपण आधी ठेवले होते शिजण्यासाठी तेही तयार झालेत का चेक करूया. येस. सो 20 मिनिटं फक्त मी वाफवून घेतलेले आहेत शिट्टी न काढता आणि मस्त शिजलेत. तुम्ही बघू शकाल. फोडूनही दाखवते. येस, छान असे मऊसूत चणे शिजलेले आहेत. आता हे असेच पाण्यासकट यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि एक 5 ते 7 मिनिटं छान याला ना उकळी काढून घेऊयात. मस्तपैकी चमचमीत असा आपला चना मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि इतका मस्त सुवास तरवळतोय. आहा हा, क्या बात आहे. आणि तुम्ही टेक्स्चर बघा, परफेक्ट आपल्याला ढाब्यावर वगैरे मिळतो ना तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे, तसाच रसरशीत झालेला आहे. तर यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर. चव छान लागते कोथिंबीरची. नक्की बनवून बघा. झटपट काळा चणा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप हरभरे, पाणी, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा पंढरपुरी डाळ, 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 चिरलेले टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे संडे मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. चणे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आणि मध्यम आचेवर साधारण 20 ते 25 मिनिट शिजवायचे. आता वाटण्यासाठी लसूण, डाळवं, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर दळून घ्यायची. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. यात तयार केलेलं वाटण परतायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. आता यात संडे मसाला आणि मीठ घालायचं आणि हे मिश्रण एकत्र परतायचं. आता यात शिजवलेले चणे घालायचे आणि याला उकळी काढायची. आता आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला झटपट खमंग काळा चणा मसाला तयार. आठवणीतले पदार्थ, विस्मरणात गेलेले पदार्थ. तर असाच एक पदार्थ, जो पदार्थाचं नाव जरी ऐकलं ना की तोंडाला पाणी सुटतं, असाच मस्त पदार्थ आपल्यासाठी आज बनवणार आहेत कल्पना काकू. काकू, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. तर आपण आज काय बनवतोय? मसाले भात. प्रॉपर असा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो हो. त्या चवीचा मसाले भात आपण बनवतो. ह्याच्यात लसूण नाही वापरलेला, लसूण आणि कांद्याचा कांदा वापर नाही नाही करत. सो आधी काय करतो? आता तांदूळ धुवून ठेवलेला आहे. अच्छा. आणि तेल गरम झालं की मग ती फोडणी करून घे. सो इथे 1 कप आपण साधारण तांदूळ घेतलाय आणि अख्खा इंद्रायणी घेतलाय. हो. सो इंद्रायणी ऐवजी आंबे मोहर पण चालेल आणि किंवा सुरती कोलम वगैरे तुमच्या घरामध्ये जो तांदूळ असेल बासमती अख्खा तोही चालेल. तेल झालंय गरम. तेल तापलंय. मोहरी टाकले. मोहरी मस्त तडतडली. याचा अर्थ आपली फोडणी खमंग बसली. फोडणी खमंग बसली ना की अर्धी लढाई तिथेच आपण जिंकलेलं असतो. सो बेसिक फोडणी केलेली आहे. मोहरी, जिरा, हिंग, कढीपत्ता आणि आता काजू घातले आणि आता यामध्येच आपण तोंडली पण की मऊ जरा राहण्यासाठी. म्हणजे तेलामध्ये परतली की त्याला मऊसरपणा छान येतो. मटाराही घेतला. तमालपत्र, वेलची घातलेली आहे, लवंग आणि वेलची आणि हा आलं मिरचीचा ठेचा. आता कोथिंबीर टाकते. तेलामध्येच परतून घ्यायची कोथिंबीर. क्या बात आहे, मस्त दिसतंय. याची धणे पावडर. अच्छा, धनेपूड घेतली 1 चमचाभर. आहा, मस्त फोडणी बसली आहे. आता काय करूया? आता तांदूळ परतून घ्यायचे. अच्छा. तांदूळाने हे आम्ही फक्त स्वच्छ धुवून घेतलेत, भिजत वगैरे घातलेलं नाहीये कारण इंद्रायणी आहे. सो इंद्रायणीला तसाही गरज नाही पडत भिजत ठेवायची. आणि आता हे परतूयात. याने काय होतं तांदूळ परतून घेतला म्हणजे खूप जो मऊ होतो ना असा. अच्छा. तो मऊपणा त्याचा तसा मुळात हा तांदूळ मऊच असतो. आता घालतोय हळद, गोडा मसाला. मस्त असा परतून घेतला म्हणजे मग तो अजून चांगला मऊ होतो. आणि आता त्यात गरम पाणी टाकायचंय.
अच्छा, म्हणजे गरम तांदूळ आपण परतून घेतलाय. तो काही भिजवलेला नाही आहे, आपला खूप वेळ भिजून नाही ठेवलेला. आणि तांदूळ छान परतून झालाय. की साजूक तूप हा माझा आहे ना फार जिव्हाळ्याचा विषय आहे. भातामध्ये कुठलाही बिर्याणी असो किंवा मसाले भात असो, साजूक तूप गेलं पाहिजे, त्यामुळे एक छान चव येते ना. आता चवीनुसार मीठ टाकते, थोडा गुळ. अच्छा, गुळामुळे ना मसाले भाताला प्रॉपर अशी ऑथेंटिक चव येते. आणि आता एकच शिट्टी. येस, चेक करूया. येस, जबरदस्त दिसतोय भात. आणि तुम्ही बघू शकाल छान शिजलेला आहे आणि चिकट नाही झाला आणि खूप मोकळी नाही झाला, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि आता अर्थातच मसाले भात आहे, त्यामुळे ओल्या नारळाचं. झटपट लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, 8 ते 10 काजू, तोंडल्याचे काप, मटार, 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंगा, आलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, गरम पाणी, 1 चमचा साजूक तूप, मीठ, गूळ. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मोहरी, कढीपत्त्याच्या फोडणीत हिंग, जिरं, काजू, तोंडली, मटार, तमालपत्र, लवंग आणि वेलची घालायची आणि आलं मिरचीचा ठेचा, धणेपूड आणि यात तांदूळ घालत परतायचा. आता हळद, गोडा मसाला घ्यायचा, पाणी, साजूक तूप, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालायचा आणि साधारण 1 शिट्टी काढायची. झाला आपला झटपट लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तयार. आज आपण ना मस्त असा जिभेवर विरघळणारा मैसूर पाक कसा बनवायचा ते बघतोय. मस्त होतो, याचं टेक्स्चर जबरदस्त होतं आणि मुख्य म्हणजे कमीत कमी साहित्य, जेमतेम फक्त 3 इन्ग्रेडियंट लागतात हा मैसूर पाक बनवण्यासाठी. सो सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी इथे मी एक पातेलं घेतलं आहे, यामध्ये घालूयात 1 कप साजूक तूप आणि त्याचसोबत यामध्ये मी घालते अर्धा कप तेल. तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे हा मैसूर पाक बनवताना. आता मी गॅस करते सुरू आणि हे छान आहे ना एकत्र मेल्ट करून घ्यायचं, तूप आणि तेल. इथे बघू शकाल तेल आणि तूप छान मेल्ट झालेलं आहे. आता हे साईडला काढूयात, गॅस बंद. आणि आता मी एक बाऊल घेते, बाऊलमध्ये 1 कप बेसन इथे छान मी व्यवस्थित चाळून घेते. चाळून घेणं गरजेचं आहे म्हणजे बेसनच्या गुठळ्या राहत नाहीत. बेसन व्यवस्थित चाळून झालं की हे जे तेलाचं मिश्रण आहे, तूप आणि तेल, यातलं अर्धं मिश्रण आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. खूप कडकडीत गरम मिश्रण नाही करायचं आणि हे छान मिक्स करूया. तुम्ही बघू शकाल गुठळ्या अजिबात राहत नाही, मिश्रण हे बेसन चाळून घेतल्यामुळे. आता आपण मैसूर पाक बनवायला सुरू करूया. आता बनवायचा आहे साखरेचा पाक. यासाठी इथे घ्यायचे 1 कप साखर. हे मेजरमेंट्स आहेत ना परफेक्ट आहेत, त्यामुळे जराही इकडे तिकडे करू नका. आणि अर्धा कप पाणी. आता याचा 1 तारी आपल्याला पाक करायचा, अगदी घट्ट दाटसर पाक बनवायची गरज नाही, 1 तारीच पाक आपण इथे बनवून घेतो. इथे बघू शकाल इथे साखर विरघळली आहे आणि छान उकळी आली आहे. आता मध्यम आचेवर आणखी 5 मिनिटं हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता इथे मी ना हा पाक छानपैकी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतला आणि आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूया. आणि हा आहे ना 2 चिमटीमध्ये पकडला तर हलकासा स्टिकी आहे, तुम्ही बघू शकाल. खूप असे तार वगैरे पण येत नाही, इतक्याच कन्सिस्टन्सीचा करायचा. आता या पाकमध्ये आपण हे जे बेसनचं मिश्रण करून ठेवलेलं आहे आधी, हे मिश्रण घालूयात. सगळं मिश्रण ॲट अ टाईम घालायचं आणि हे पटकन मिक्स करून घेऊयात. एक साधारण 7 ते 8 मिनिटं हे छान असं कुक करून घ्यायचं आहे पाकामध्ये बेसनचं मिश्रण, जोवर हे हलकंसं दाटसर होत नाही तोवर. एक 5 मिनिटं झाले की तुम्ही बघू शकाल इथे पाक छान ॲब्झॉर्ब झालेला आहे या बेसनच्या मिश्रणात. आणि हे ना मध्यम आचेवर मीडियम हीटवर एकसारखं ढवळत राहायचं आहे, अजिबात मिक्स करायचं थांबायचं नाही आहे.
आणि इथे बघू शकाल पाक व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेला आहे. आता इथून पुढची प्रोसेस आहे ना, अजिबात हाय हीटवर करायची नाही. लो टू मिडियम हीट, अगदी मंद आचेवर करायचं आहे. तुम्ही जर हाय हीटवर केलं तर याचं सॉफ्ट मैसूर पाक नाही होणार, कडक मैसूर पाक होईल. आता हे जे तूप आणि याचं मिश्रण आहे, पळी पळीभर मी यामध्ये घालणार आहे. ॲट अ टाईम एक पळीच घालणार आहे, सगळं नाही घालणार. आता हे कंबाईन करूयात आणि हे छान या मिश्रणामध्ये ॲब्झॉर्ब करून घेऊ. आता हे पहिलं तूप छान ॲब्झॉर्ब झालं आणि तुम्ही बघू शकाल अगदी लो टू मिडियम हीटवर मी हे ठेवलं आहे. आता आणखी एक पळी तूप घालूयात आणि हेही छान मिक्स करून घेऊयात. मस्त, अगदी तुम्ही बघू शकाल मंद आचेवर मी ही प्रोसेस करते. अजिबात हाय हीट करायचे नाही. बबली हे मिक्सचर झालं नाही पाहिजे, नाहीतर मग त्याचा कडक मैसूर पाक होईल. आता हे उरलेलं तूपही मी यामध्ये घालून घेते लास्ट बॅच आणि हेही छान यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेऊ. पूर्ण तूप यामध्ये ॲब्झॉर्ब झालं आणि हे मिश्रण तयार झालं. हे कसं ओळखायचं, तुम्ही बघू शकाल या मिश्रणाला ना मस्त अशी ग्लेज आलेली आहे, खूप सुंदर दिसते. आणि आणखी एक आहे की तुम्ही ना थोडंसं असं थेंबर मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. या मिश्रणाची छान अशी गोळी व्हायला सुरुवात झाली, याचा अर्थ हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे. अजिबात स्टिकी नाही आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असे याची गोळी बनवून तयार होते. आता काय करूयात, आता एक ट्रे, गॅस बंद करायचा. सगळ्यात आधी एक ट्रे घ्यायचा. 6 बाय 6 इंचाचा हा चौकोनी ट्रे आहे. याच्या खाली ना मी बटर पेपर लाईनअप करून घेतला, म्हणजे मग हे मैसूर पाक काढायला सोपं जाईल. आता हा या ट्रेमध्ये घालूयात, टॅप करायचं आणि यावर पटकन झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास झाकण ठेवून हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. आता ही वडी हलकीशी थंड झाली आहे. आपण याचे ना स्लाइसेस करून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मस्त अशा वड्या पडतात. आणि आता हा मैसूर पाक आपण एका प्लेटवर काढून घेऊयात. वा, आणि बटर पेपरमुळे बघा हे फार इझी पडतंय. तुम्ही बघू शकाल काय सुंदर टेक्स्चर दिसतंय, मेल्ट इन माउथ. मस्त असं तूप आतपर्यंत आहे. तो जो दुकानामध्ये मैसूर पाक मिळतो ना, त्याला जसं आतमध्ये छान असं कॅरमलायझेशन होतं, परफेक्ट तसं कॅरमलायझेशन आतपर्यंत झालेलं आहे. क्या बात आहे. मुख्य म्हणजे अगदी सोपी रेसिपी आहे, नो फेल आहे आणि फटाफट बनवून तयार होते. झटपट घी मैसूर पाक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साजूक तूप, अर्धा कप तेल, 1 कप बेसन, 1 कप साखर, अर्धा कप पाणी. साजूक तुपात तेल घालायचं आणि वितळून घ्यायचं. आता बेसन चाळून घेत यात थोडं तयार केलेलं तुपाचं मिश्रण घालायचं. आता साखरेत पाणी घालायचं आणि उकळी काढायची. अशा पद्धतीने हलकासा दाटसर पाक तयार करायचा. आता पाकात बेसनाचं मिश्रण घालायचं आणि ढवळून घेत यात तूप घालत मंद आचेवर शिजवून घ्यायचं. आता भांड्यात अशा पद्धतीने हे मिश्रण घालायचं आणि याच्या वड्या करायच्या. झाला आपला झटपट मैसूर पाक तयार. आज आपण परफेक्ट ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते बघतोय. आपण जनरली शेव भाजी जेव्हा घरी बनवतो ना, तेव्हा ती तर्री बनवून घेतो, कट बनवतो, त्यामध्ये शेव टाकतो, भाकरी किंवा ब्रेड सोबत खातो. पण तुम्ही खानदेश किंवा विदर्भामध्ये शेवभाजी जर खायला गेलात हॉटेलमध्ये, ढाब्यावर, तर तिथे बेसिकली ग्रेव्ही असते, थिक ग्रेव्ही, आणि त्यावर शेव टाकून ती सर्व करतात. मग ती रोटी बरोबर, नान बरोबर किंवा भाकरीसोबतही सर्व केली जाते. तर तशी ढाबा स्टाईल ही शेवभाजी कशी बनवायची ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी त्याची बनवूयात ग्रेव्ही. आल्याचे तुकडे घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये, लसूण पाकळ्या 3 ते 4, 1 चमचाभर डाळवं मी घेते, याने ना दाटसरपणा छान येतो, काजू बिजू काही न घालता. टोमॅटो 2 टोमॅटो घेतलेत मी इथे. हे आधी मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात एकत्र. हे मिश्रण आधी छान एकसंध वाटून झालं की यामध्ये घालूयात 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर, आणि हे फक्त आता एकजीव करून घेऊयात. हे करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही आहे आणि हे मिश्रण तयार आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि छान सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया. कांदा छानपैकी ते सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात हे वाटण जे आपण आधी
बनवून घेतलं होतं. आणि हे छान एकत्र आणखी 4 ते 5 मिनिट परतून घेऊया. आता हे छान परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल मस्त असा तर्री त्यावर ऑलरेडी तरंगत आहे. आता यामध्ये घालूयात संडे मसाला. 2 चमचेभर हा मसाला आपण घालूयात. आणि त्याच सोबत आता यामध्ये घालूयात बॅडगी मिरची पावडर. ही 2 चमचे घालूयात. आता यामध्ये घालूयात मीठ. मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे. आणि मसाले छान परतत आले की यामध्ये घालायचे पाणी. शक्यतो गरम पाणी घालायचं म्हणजे मग तर्री किंवा तवंग छान येतो. तुम्ही बघू शकाल बा. आणि जसं मी सांगितलं ही भाजी अजिबात रसरशीत नसते, थोडीशी घट्टसरच असते. त्यामुळे पाण्याचा खूप वापर करायचा नाही. आता ही आहे ना छान एक 7 ते 8 मिनिट शिजवून घेऊयात तर्री किंवा रस्सा. छानपैकी 7 ते 8 मिनिटं ही ग्रेव्ही मी शिजवून घेतलेली आहे आणि अफलातून दिसते. खूप जास्त तामझाम नाही आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या रेसिपीज आहेत ना अतिशय सोप्या आहेत. त्याचसोबत आपण चवीमध्ये, रंगामध्ये, क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. तुम्ही बघू शकाल जबरदस्त हा रस्सा झालेला आहे, तर्री झालेली आहे, ग्रेव्ही आलेली आहे, सुवास जबरदस्त दरवळतो आहे. आता काय करायचं, आता डिशमध्ये ही ग्रेव्ही सेट करायची खाली आणि त्यावर शेव घालायची आणि सर्व करायची. या पद्धतीने ही ढाबा स्टाईल शेवभाजी सर्व केली जाते. झटपट ढाबा स्टाईल शेवभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: आल्याचे तुकडे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 चमचा पंढरपुरी डाळ, 2 चिरलेले टोमॅटो, 3 चमचा किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, 3 चमचे तेल, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे संडे मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, शेव. आलं, लसूण, डाळवं आणि टोमॅटो मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. आता यात सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालत परत एकजीव करायचं. आता गरम तेलात कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि तयार केलेलं वाटण घालायचं आणि एकत्र परतायचं. आता यात संडे मसाला, तिखट, मीठ घालून हे एकत्र परतायचं आणि पाणी घालून शिजवायचं. आता या रस्स्यावर शेव घालायची. झाली आपली झटपट शेवभाजी तयार. नमस्कार मंडळी, आज आपण एकदम चटपटीत आणि चमचमीत कारल्याची भाजी बनवत आहोत. सगळ्यात आधी सुरुवातीला चिंच घ्यायची एका बाउलमध्ये. जितकी चिंच आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा, पाणी घालायचं, अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण भिजण्यासाठी, मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता कारलं घ्यायचं, देठाकडचा मुळाकडचा पोर्शन कट करून झाला की हा जो मधला बियांकडचा गर आणि तो पोर्शन आहे हा मी कट करून घेते. यामध्ये सगळ्यात जास्त कडवटपणा असतो, पण तुम्हाला चालत असेल, आवडत असेल तर ठेवला तरी काहीच हरकत नाही. आता हा गराकडचा भाग कट केला की कारल्याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे. आता हे काप आपले छानपैकी कट करून झालेले आहेत. तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, 2 चमचे तेल. यामध्ये जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. खमंग फोडणी बसली की पदार्थ खमंग होतोच. यामध्ये जाईल आता जिरं, हिंग आणि कढीपत्ता. हे फोडणी व्यवस्थित मिक्स करूयात. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनिटं हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आणि कांदा तुम्ही इथे बघू शकाल छान असा परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात हा मसाला आपण घालूयात. आता यामध्ये घालूयात बॅडगी मिरची पावडर आणि मसाले घालून झाले की हे मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर परतून घेऊयात. आता हे मसाले छान परतून झाले, मस्त असा ना खमंग सुवास तरवळायला सुरुवात होते. आता यामध्ये घालूयात कारल्याच्या काचऱ्या ज्या आपण आधी करून घेतलेल्या आहेत आणि यावर आहे ना थोडंसं मीठ भुरभुरायचंय. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, कारल्यातलं जे ओलावा आहे, मॉइश्चर आहे ते रिलीज होतं आणि कारल्याच्याच रसामध्ये ही भाजी मस्तपैकी शिजवून तयार होते. आणि आता हे मसाल्यांचं छान असं कोटिंग झालं की यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे मी पाणी घालते. पाण्याचा वापर करते. नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं पाणी मी घालते म्हणजे कारल्याला आणखी पाणी सुटेल. आता झाकण ठेवून वाफेवरच हे कारलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि आधेमध्ये ना झाकण काढून 2-3 मिनिटांनी चेक करणं गरजेचं आहे, नाहीतर कारलं ना तव्याला चिकटू शकतं. आता इथे 10 मिनिटं कारलं मी शिजवलेलं आहे. मस्त खमंग असा सुवास दरवळलेला आहे आणि भन्नाट दिसतंय कारलं ऑलरेडी. असंच तुम्ही खाल्लं तरी काही हरकत नाही. पण हे जे चिंचगूळ आपण भिजवून घेतलं होतं याचा कोळ काढून घ्यायचा.
हा कोळ घालायचा, 2 ते 3 चमचे हा कोळ गेला पाहिजे, त्याची चव छान येते. आंबट गोड तिखट चटपटीत अशी कारल्याची भाजी होते. हे झालं की यामध्ये घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, एक 3 ते 4 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 मिनिटं हे एकत्र शिजवून घ्यायचं. आणि ऑलरेडी ही भाजी खमंग दिसते. आणि इथे आपली चटपटीत अशी डब्याला देण्यासाठी कारल्याची भाजी, कारल्याच्या काचऱ्या बनवून तयार आहेत. भन्नाट दिसतात. झटपट, चटपटीत आणि चमचमीत कारल्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: एक छोटा चिंचेचा गोळा, 1 चमचा गूळ, पाणी, 250 ग्रॅम कारले, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा गोडा मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. चिंच गुळात पाणी घालायचं आणि मुरवून घ्यायचं. कारलं स्वच्छ धुवून घेत अशा पद्धतीने त्याचे काप करायचे. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यात गोडा मसाला, तिखट, कारलं आणि त्यावर मीठ घालायचं आणि एकत्र करून घेत यात थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. यात चिंच गुळाचा कोळ घालायचा आणि यावर शेंगदाण्याचा कूट, आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाल्या आपल्या झटपट कारल्याच्या काचऱ्या तयार. डेझर्ट करू? चालेल. चॉको आईस्क्रीम? चालेल. मंथनची अशी फरमाईश आहे की त्याला चॉको आईस्क्रीम खायचं आहे. चला म्हणलं घरात जे काही साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात बघूयात जमतंय का. तर सगळ्यात आधी काय करायचं ना, इथे एक पातेला घेतलेलं आहे मी, पाणी उकळायला ठेवलेलं आहे. यावर आता हे काचेचं भांडं ठेवते. हे डार्क चॉकलेट मी घेतलंय, पण कुठलंही चॉकलेट घेतलं तरी चालेल. सो रॅन्डमली घेते, असं काही फार मेजर करून वगैरे नाही घेते. सो इथे हे डार्क चॉकलेटचे पीसेस घालून घेऊयात. सो अप्रॉक्सिमेटली अर्धा बार मी घेते. याच्यात होपफुली 4 ते 5 चॉको आईस्क्रीम व्हायला हरकत नाही. आणि आता हे डार्क चॉकलेट आहे ना, छानपैकी आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. हे जे काचेचं भांडं तुम्ही बघताय, हे मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि अव्हन सेफ देखील आहे, त्यामुळे असं मी वापरू शकते. जर काचेचं भांडं नसेल तर स्टीलचा कुंडा वगैरे वापरला तरी चालेल. सगळ्यात फास्ट मायक्रोवेव्ह असतं सगळ्यांकडे, पटकन मायक्रोवेव्ह करून घ्या, सगळ्यात फास्ट होतं. पण तुम्हाला ही प्रोसेस पण दाखवावी म्हणून हे असं करून दाखवतं. आता इथे बघा, चॉकलेट आहे ना, छान असं वितळायला सुरुवात तर झालेली आहे. छान असं हे क्रीमी होईपर्यंत, एकसंध होईपर्यंत यावर ठेवणार आहोत. आता हे बघा, छान असं एकसंध झालेलं आहे, क्रीमी झालेलं आहे. हे बघा, मस्त. आता या स्टेजला गॅस करते बंद आणि हे बाउल आहे ना, हा गरम पाण्यावरच ठेवणार आहे, कारण आपल्याला हे असं पातळच मिश्रण हवं आहे. तुमच्याकडे प्रॉपर मोल्ड असतील चॉको आईस्क्रीम बनवायचं ते वापरू शकता, पण माझ्याकडे नाही आहेत. मला ना फार असं घरात पसारा करायला आवडत नाही, कारण जेमतेम आपण वर्षातून 2-3दा या वस्तू बनवतो आणि त्यासाठी किचनमध्ये गर्दी करून ठेवायची. मग मी अशा वेळेस काय करते, हे असे छोटे छोटे पेपर कप घेतलेले आहेत, अगदी लहान साईजचे आहेत, फार मोठे नाही आहेत. आता या कपमध्येच हे चॉकलेटचं मिश्रण घालायचं आणि हे छान रोटेट करून कोट करून घ्यायचं. थोडंसं बेसलाही घालूया. सगळ्या बाजूने कपला हे चॉकलेट लागलं गेलं पाहिजे. आता इथे मी हा स्पॅच्युला घेतला, यामुळे हे प्रोसेस फार मला इझी पडली करायला. आता हे बघा, आता यामध्ये थोडेसे ना वॉलनट पण लावते मी. वॉलनट लावणं अगदी ऑप्शनल आहे. वॉलनट नसतील तर थोडे तुम्ही बदाम वगैरे पण लावू शकता. आणि पुन्हा हे हलकेसे प्रेस करूया चॉकलेटमध्ये.
आणि आता इथे हे जे खाली हा बाउल दिसतो ना तुम्हाला, याला थोडंसं चॉकलेट आहे बघा. हे चॉकलेट आहे ना वाया नाही जात. तर काय करायचं, या चॉकलेटमध्ये दूध टाकायचं, गरम गरम दूध, आणि ते मिसळून घ्यायचं. तुमचं मस्तपैकी चॉकलेट दूध बनवून तयार होतं. आता इथे एका प्लेटमध्ये हे कप्स मी काढून घेतलेले आहेत. हे आता ठेवते मी फ्रीझरमध्ये. एक 5 मिनिटात हे सेट होतं. चॉकलेटचं कोटिंग झालेलं आहे. आता जे आतलं मस्त असं क्रीमी त्याचं व्हॅनिलाचं आईस्क्रीम असतं, ती कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते बघूया. तर इथे मी ना बाउलमध्ये घेतलेलं आहे अख्खं 1 पॅकेट फ्रेश क्रीमचं. आता यामध्ये मी घालते अर्धा कप मिल्क पावडर. मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही. आणि अर्धा कपला थोडीशी कमी पिठी साखर आणि थोडेसे व्हॅनिलाचे ड्रॉप्स, दॅट्स इट. आणि आता हे एकत्र फेटून घेऊयात. आता इथे मिल्क पावडर काय घातली, मिल्क पावडरमुळे काय होतं ना, थोडंसं पाण्याचं कंटेंट असतं फ्रेश क्रीममध्ये, ते सोक करतं आणि मग ती आतली जी आईस्क्रीम आहे त्याला आईस क्रिस्टल्स चढत नाही, म्हणून मी घेतलं. पण एनिवे अगदीच काही गरज नाही आहे, मिल्क पावडर नाही घातली काहीच हरकत नाही. इथे ना हे छानपैकी मिश्रण बनवून तयार आहे. आता हे बघा, मस्त असं दाटसर झालं आहे, क्रीमी झालं आहे. वा वा. आता हे सेम मिश्रण आहे ना, हे सेम मिश्रण वापरून तुम्ही कुल्फी पण बनवू शकता. कुल्फी पण जबरदस्त लागते या सेम मिश्रणाची. आणि आता जे कप्स आपण सेट करायला ठेवले होते, जेमतेम 5 मिनिटं झालेली आहेत, हे कप्सही सेट झाले. आता हे तयार मिश्रण या कपमध्ये घालूयात. चला, तुम्ही बघू शकाल या फ्रेश क्रीमच्या प्रमाणात देखील परफेक्टली 6 कप भरलेले आहेत. हे भांडं पण रिकामं झालं आहे. आता काय करूयात, आता एक फॉईल घ्यायची आणि यावर ही अशी रॅप करून घ्यायची. सगळ्या कप्सवर फॉईल लावून घेऊयात. आणि माझ्याकडे आता प्रॉपर अशी स्टिक नाही आहे, पण ही एक कुल्फीची स्टिक आहे, ही यामध्ये रोवून ठेवते. चला, आणि आता ह्या ट्रे ॲज इट इज मी ठेवणार आहे फ्रीझरमध्ये. एक साधारण रात्रभर तरी ठेवावं लागतं किंवा 5 ते 6 तास दिले तर हे छान सेट होतं. आपले की नाही आईस्क्रीम छानपैकी सेट झालेली आहे. सो काही स्टिक्स पडलेल्या आहेत. येस, तुम्ही बघू शकाल मस्त सेट झालेली आहे ही. आता हे काढायची कशी, आता हे पेपर कप आहे ना, मी तुम्हाला दाखवते. ही अशी, ही तुम्ही जर विचार करत असाल ही अशीच्या अशी निघेल का, नाही निघत. मला माहिती आहे तुम्हाला सगळे दाखवतात तसेच्या तसे कपमधून काढतात, पण ते कसे दाखवतात तेही सांगते. हे ॲक्च्युली पेपर कप पील करा. बघा हे किती इझिली निघते. जनरली जे दाखवतात ना तुम्हाला ते असं दाखवतात, पेपर पील करतात, मग दुसरा फ्रेश कप घेतात आणि मग त्यात दाखवतात. वा वा वा, आमची बघा किती छान चॉकोबार आईस्क्रीम निघालेली आहे. सो असा हॅक करावा लागतो. काही जण सांगतात, काही जण नाही सांगत, सो दॅट्स ओके. पण मी ट्राय केलेलं आहे, जसं ते दाखवतात ते नाही वर्कआउट झालं, मग ही मेथड मला जास्त सोपी वाटते. बघा हे असं छान कप्स निघत आहेत. तुला बघायचं होतं ना कसं काढायचं, काढ. असं नाही निघत. हां, उचल उचल. क्या बात आहे, इझी आहे की नाही. पुन्हा भेटूयात अशाच माय लेकरांच्या रेसिपी सोबत. येस, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
झटपट चोको आईस्क्रीम करण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क चॉकलेट, पेपर कप किंवा मोल्ड, अक्रोडाचे तुकडे, पाव कप फ्रेश क्रीम, अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप पिठी साखर, व्हॅनिला एसेन्स. चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने वितळवून घ्यायचं. आता मोल्ड किंवा पेपर कपला अशा पद्धतीने लावून घ्यायचं. त्यात आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे घालून थोडे प्रेस करून घ्यायचे आणि हे कप्स 5 ते 6 तास किंवा रात्रभर फ्रीझर मध्ये ठेवायचे. आता फ्रेश क्रीम, मिल्क पावडर आणि पिठी साखर आणि त्यात आवडीप्रमाणे व्हॅनिला एसेन्स घालून फेटून घ्यायचं. हे मिश्रण कप मध्ये किंवा मोल्ड मध्ये घालायचं. त्यावर फॉईल लावून स्टिक्स खोचायच्या आणि 5 ते 6 तास किंवा रात्रभर फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मोल्ड मधून अशा पद्धतीने मोकळं करायचं. झालं आपलं झटपट चोको आईस्क्रीम तयार.